नमस्कार, आपण पाहत आहात रॉयल महाराष्ट्र न्यूज। सत्य, निर्भीड, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारितेचा आवाज। कोरेगाव तालुक्यातून मोठी राजकीय बातमी। एकंबे गटातून राजेश्वरी दयानंद भोसले, एकंबे गणातून केतन अर्जुन चव्हाण आणि साप गणातून अजिंक्य कदम यांनी दणदणीत विजय मिळवत राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकावला आहे। या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाला पराभवाचा सामना करावा लागला आहे। विजयानंतर अजिंक्य कदम आणि इतर मान्यवरांच्या प्रतिक्रिया, कार्यकर्त्यांचा उत्साह आणि राजकीय अर्थ पाहणार आहोत थेट रॉयल महाराष्ट्र न्यूजवर। कोरेगावच्या राजकीय वर्तुळात या निकालामुळे मोठी खळबळ उडाली असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विजयाचा गुलाल उधळत जल्लोष केला आहे। आज साप पंचायत समिती गणातून आज आमच्या मैत्रीचा विजय झालाय। या विजयाचे सर्व श्रेय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वर प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचा आहे। हा विजय आमचे नेते अजितदादा पवार यांना समर्पित करतो व मला माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला खासदार नितीन काका पाटील, आमदार बाळासाहेब पाटील व आमदार शशिकांत शिंदे साहेब असतील, शहाजान असतील, सुनील भाई असतील, आमचे दीपकदादा शिंदे, राजेंद्रदादा गाडगे, तुषारभाऊ, विजय जाधव सर, या सर्व जणांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि आज त्यांचा विश्वास सार्थ करण्याचा हा दिवस आला। हे सर्व विजय माननीय अजितदादा पवार यांना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांना समर्पित करतो। साप पंचायत समिती गणाचे अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार श्री अजिंक्य कदम यांचा हा साप गणातून झालेला विजय हा माजी उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या चरणी आम्ही समर्पित करतो आणि ह्या विजयाचं श्रेय सर्व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते तसेच भागातील सर्व ज्येष्ठ मंडळी, युवक कार्यकर्ते यांना देतो आणि आदरणीय सातारा जिल्ह्याचे खासदार नितीन काका पाटील यांच्या मायक्रो प्लॅनिंगनुसार हा विजय त्यांच्या कार्यकर्त्यांनी आमच्यासह खेचून आणला। याबद्दल सगळ्या कार्यकर्त्यांचं मनापासून आभार। साप पंचायत समिती गणामधून झालेला विजय हा अजितदादांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्वसामान्य जनतेचा, कार्यकर्त्याचा आहे। अजितदादांनी जे काम केलेलं आहे, साप पंचायत समिती गणात असो, संपूर्ण महाराष्ट्रात असो, त्यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांनी हा विजय श्री खेचून आणलेला आहे। अजिंक्य कदम सारख्या माझ्या जीवाभावाच्या मित्राला नितीन काकांनी विश्वास ठेवून उमेदवारी दिली आणि तो विजय सुनील भाई माने असतील, शहाजान क्षीरसागर असतील, आमचे नेते खासदार नितीन काका पाटील असतील, आदरणीय माजी आमदार माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील असतील, यांच्या नेतृत्वाखाली माजी प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आदरणीय शशिकांत शिंदे साहेब असतील, यांच्या नेतृत्वाखाली, यांच्या मार्गदर्शनाखाली हा आमचा जो विजय आहे तो राजकारणापेक्षा आमच्या दोस्तीचा आहे, असंच एवढंच वाक्य मी म्हणेन। हा विजय आमच्या सगळ्या संघटित मैत्रीचा आहे आणि आदरणीय नितीन काकांनी केलेल्या प्रेमाचं सार्थक आम्ही सगळ्या मंडळीने केलंय, एवढंच म्हणेन। टीकात्मक न बोलता इथून पुढे अजिंक्यनं सकारात्मक आणि विकासात्मक राजकारण करावं अशी माझी आणि नितीन काकांची, आमच्या आदरणीय दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची जी शिकवण आहे त्या पद्धतीनं अजिंक्यदादा कदम काम करतील एवढा मी विश्वास तुम्हाला दर्शवतो आणि सर्व साप पंचायत समिती गणातील, विशेषतः सर्व गावातील सर्व मतदार बंधू भगिनींचा आभार मानतो की त्यांनी या वादळात जो दिवा लावलेला आहे तो विकासाचा दिवा आम्ही तेवत ठेवू आणि आपल्याला सर्वसामान्य जनतेसाठी कार्यरत राहू एवढाच तुम्हाला विश्वास देतो। अजिंक्यदादा कदम, आदरणीय खासदार नितीन काका पाटील, आदरणीय भैया सुनील भाई माने, शहाजान क्षीरसागर, आमचे सर्वांचे नेते ॲडव्होकेट विजयदादा शिंदे यांच्या वतीनं देतो।